गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक नवीन उत्तेजन आजच्या सकाळी तुमच्याजवळ घेऊन येते. आज MTL प्रेयर ग्रुपमध्ये सुंदर एक विषय पवित्र आत्म्यावर मिळाला आणि एक रिनोव्हेशन नवीन रीतीने मिळालं. आज तुम्हाला उत्तेजन देते. रोज आपण प्रार्थना करतो. रोज एक नवीन जीवनाची सुरुवातच आपण एका प्रार्थनेच्या श्वासानं करतो. जीवनात अनेक आव्हानांना आपण सामोरे जातो. नवीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये बदल व्हाव्या म्हणून प्रार्थना करतो. अनेक आजार बरे व्हावे, कुटुंबात नवीन सुरुवात व्हावी, कामात नवीन सुरुवात व्हावी आणि आपल्या सेवा कार्यामध्ये नवीन सुरुवात व्हावी, ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करत राहतो. परंतु आज जे पवित्र आत्मा माझ्याशी बोललेला आहे आणि जे पवित्र आत्म्यानं शिकवलं, एक विश्वासणारी बहीण म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तेजन देते. रोम 8:26 आम्हाला सांगतं की प्रार्थना काय करावी हे ठाऊक नसताना पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करण्यास शिकवतो. बऱ्याच वेळेला आपण वचन वाचतो पण शिकण्यासाठी आपण तयार होत नाही. पण मी आज शिक्षणाविषयी सांगते. अक्षरशः आम्हाला काय गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही आमच्या वाक्याच्या बाहेर त्याला हाताळत आहे आणि मला कळत नाही की ह्याच्यामध्ये आम्ही काय करावं आणि हे कसं काय घडलं असं आम्हाला वाटतं. पण मला तुम्हाला एक उत्तेजन द्यायचं आहे की पवित्र आत्मा आम्हाला शिकवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी, सहाय्य करण्यासाठी येशूनं दिलेला आहे आणि म्हणून आम्ही पवित्र आत्म्यावरही अवलंबून राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला कशा मोठ्या प्रार्थना, सुज्ञानी प्रार्थना करायला येत असतील पण तरीही आपण थांबलं पाहिजे आणि आपल्याला जे येतं त्याच्यापेक्षा जास्त पवित्र आत्मा मला काय शिकवतो आणि पवित्र आत्म्याची ह्या परिस्थितीमध्ये मी ज्या आव्हानांना मी त्या ठिकाणी तोंड देत आहे त्या आव्हानामध्ये मी काय प्रार्थना केली पाहिजे याचं ज्ञान आम्हाला पवित्र आत्मा देतो. उन्हाच्या सकाळी मी उत्तेजन देते, शांत राहूया. रोम 8:26 प्रमाणे पवित्र आत्म्याला म्हणूया की पवित्र आत्मा, येशूने मला तुला अशासाठी दिलेलं आहे की तू मला मार्गदर्शन करावंस, ज्ञान द्यावंस, शिकवावंस आणि म्हणून मी आज शिक्षणासाठी तुझ्याकडे येते. मला निश्चित माहीत आहे पवित्र आत्मा हे नवीन काम करतो. नेहमी नवीन करण्यासाठी पवित्र आत्मा तयार आहे. तो आम्हाला नवीन शक्ती देईल, नवीन सामर्थ्य आणि नवीन मार्गदर्शन लागेल. चला याची सुरुवात आता या क्षणापासून करूया. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.